5 महिन्यात पोलीस प्रशासनाकडून 19 गावठी पिस्टल, 39 काडतुसं, 14 तलवारी जप्त, 22 आरोपी हद्दपार, 4 स्थानबद्ध तर 5 आरोपीवर लावला मोक्का। जालना जिल्ह्यात पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे रुजू झाल्यापासून मागील 5 महिन्यात भरगच्च कारवाया करण्यात आल्यात। आता पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची बदली झाल्याने त्यांनी केलेल्या कारवायाचा हा स्पेशल रिपोर्ट जारी करण्यात आलाय। आज शनिवार दिनांक 3 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता पोलीस प्रशासनाच्या वतीने मागील 5 महिन्यात केलेल्या कारवायाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे। दिनांक 1 सप्टेंबर 2023 रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला असताना जालना जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार शैलेश बलकवडे यांनी घेतला होता। सदर परिस्थितीमध्ये जालना पोलीस दलाचं मनोबल वाढविलं, शिवाय कायदा व सुव्यवस्था सुरळीत करून आंदोलनकर्ते व पोलीस यांच्यामध्ये योग्य समन्वय साधून सामंजस्यपणा निर्माण केला। जिल्ह्यामध्ये समाजविघातक कृत्य करणाऱ्या इस्मांना आळा घालून त्यांच्यावर कायद्याचा अंकुश बसविला आणि कोणताही अनुचित प्रकार घडू दिला नाही। जालना जिल्ह्यात सप्टेंबर 2023 ते जानेवारी 2024 या 5 महिन्याच्या कालावधीत नार्कोटिक्स ड्रग्ज कायद्याअंतर्गत गांजा व इतर मालाच्या 3 गुन्ह्यामध्ये 2,37,23,300 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। तसेच गुटख्यासंदर्भात 6 कारवाया करून 26,99,558 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। भारतीय हत्यार कायद्याअंतर्गत 50 गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यात 19 गावठी पिस्टल, 39 जिवंत काडतुसं, 14 धारदार तलवारी जप्त करण्यात आल्यात। यामध्ये 18,45,404 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। दारूबंदी कारवायामध्ये 651 गुन्हे दाखल केले असून 66,24,404 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। गुन्हेगारांच्या कृत्यास आळा घालण्यासाठी तसेच त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 व 56 अन्वये एकूण 22 आरोपींना हद्दपार करण्यात आले। तर MPDA कायद्याअंतर्गत 4 आरोपी 1 वर्षासाठी स्थानबद्ध करून त्यांची रवानगी हर्सुल कारागृहात करण्यात आली आहे। तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये मोक्का अंतर्गत समाजविघातक कृत्यास आळा घालण्यासाठी 5 आरोपी विरुद्ध मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे। दरम्यान विविध समाजाच्या मागण्यांसाठी जिल्ह्यामध्ये एकूण 805 आंदोलने झालीत। यामध्ये 227 साखळी उपोषण, 60 आमरण उपोषण, 70 रास्ता रोको, 36 कॅन्डल मार्च, 10 ठिय्या आंदोलन, 8 रॅली, 8 मोर्चे व 373 गावबंदी व इतर आंदोलने 29 झालेत। आंदोलनकर्ते व पोलीस यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने समन्वय साधण्यासाठी पोलिसांनी 2,713 गावांना गावभेटी देऊन 1,693 कोपरा सभा घेऊन आंदोलनकर्त्यांमध्ये योग्य समन्वय साधला। त्यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ दिली नाही। शिवाय जिल्ह्यात शांतता प्रस्थापित करण्यात आली असून पोलीस व आंदोलक यांच्यात निर्माण झालेला मतभेद दूर होऊन समाजात पोलिसांविषयी पुनश्च विश्वास निर्माण झाला आहे।